नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पत्नीला मिळालेल्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर तिच्या पतीनेच डल्ला मारला आणि ते दारूसाठी खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। धक्कादायक गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसे दारूवर का खर्च केले असा जाब विचारणाऱ्या महिलेवर तिच्या दारुडा पतीने आणि सासूने थेट कोयत्याने हल्ला केल्याचा भयानक प्रकारही घडलाय। यामुळे मोठी खळबळ माजली आहे। या प्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी तालुक्यातील फणसवडे गावात एका आंब्याच्या बागेत 7 वर्षाचा नर जातीचा बिबट्या थेट फासकी तोडून एका ठिकाणी बसलेल्या ग्रामस्थांना दिसून आला। मात्र या बिबट्याला पिंजरात जेरबंद करण्यापूर्वीच मृत्यू झाला। या प्रकरणी वन विभागाकडून फासकी लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साताऱ्यातील कण्हेरी येथे सीताफळाच्या बागेला लागलेली आग विझवताना गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला। आगीत जखमी होण्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती। संपत पाटणे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते कण्हेरी गावाचे माजी सरपंच आहेत। वणव्यामुळे लागलेली आग विझवताना शेतकऱ्याच्या मृत्यूची जिल्ह्यातील सलग दुसरी घटना आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरणकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकासंदर्भात गेल्या वर्षभरात 74,270 तक्रारी प्राप्त झाल्या। या तक्रारींमध्ये 51,580 ग्राहकांच्या देयकांमध्ये महावितरणाला दुरुस्ती करून देणे भाग पडले आहे। म्हणजे एकूण 70% ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले आहे, तर 18,722 तक्रारी तथ्य नसल्याचे आढळले आहे। हे प्रमाण केवळ 31% आहे। गिर्यारोहकांसह पर्यटकांना खुणावणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर येथे रज्जू मार्ग उभारण्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर झालाय। स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील अन्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण याद्वारे पर्यटन विकासाला चालना देण्याचे नियोजन आहे। गेल्या महिनाभरापासून चिंचेची आवक लातूर व उदगीर बाजारपेठेत सुरू झाली असून यावर्षी गतवर्षीपेक्षा चिंचेला दुप्पट भाव आहे। गेल्या वर्षी चिंचेला 12,000 ते 14,000 प्रति क्विंटल भाव होता। यावर्षी तो 30,000 पर्यंत पोहोचलाय। उन्हाळ्यात दरवर्षी सुमारे 2 महिने चिंचेची आवक असते। दक्षिण भारतात दररोजच्या खाण्यात चिंचेचा वापर असतो, त्यामुळे लातूरची चिंच हैदराबाद, चेन्नई, बंगलोर या बाजारपेठेत पाठवली जाते। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला होता। त्यातच आता कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक झाले आहे। बजरंग दलाने औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणून ती तोडली, यामुळे कोल्हापुरातील वातावरण तापलंय। आज किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे। या निमित्ताने मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर जमले आहेत। शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। मात्र या दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या निमित्ताने वन विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीवर थेट आणि मोठं विधान केलंय। बरं झालं पक्ष फुटला असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे। भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला। अरुणाचल प्रदेशात येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचे वाहन 800 फूट दरीत कोसळले। या अपघातात शुक्रवारी जवान सुनील गुजर यांना प्राण गमवावे लागले। सुनील गुजर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर तर्फे मलकापूर येथील रहिवासी होते। आज त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात आले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।